बातमी आहे। पंढरपूर तालुक्यामधील रील स्टार असणाऱ्या महिलेचा मृतदेह कालव्यात आढळून आलाय। विशेष म्हणजे वाढदिवशीच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पंढरपूर तालुक्यामधील भोसे गावातील सोनाली जाधव तिच्या नैतिक संबंधातून हत्या झाली आहे असं कळतंय। सोनाली जाधव हिचा विवाह झालेला होता, मात्र ती सध्या तिच्या माहेरी भोसे या गावी राहत होती। भोसे इथे राहत असताना गावातील तुकाराम गावंधरे याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले, मात्र प्रियकरानं सोनालीवर चारित्र्याचा संशय घेऊन सोन्याचे दागिने देतो असं सांगितलं। यावरून झालेल्या वादात सोनालीचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आहे। बेशुद्ध अवस्थेतील सोनालीचा मृतदेह त्यानं कालव्यात फेकून दिला, अशी ही सगळी धक्कादायक घटना पंढरपुरातून समोर आली आहे। हत्येनंतर मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आलेला होता। आता या सगळ्या संदर्भात पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे। पंढरपुरात रील स्टार महिलेचा मृत्यू झालेला आहे, तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। दागिन्यांवरून सुरुवातीला वाद निर्माण झाला आणि प्रियकरानं तिचा गळा दाबलेला आहे, तिची हत्या केलेली आहे। वाढदिवशीच तिची हत्या करण्यात आली, मात्र एकंदरीतच या प्रकरणामध्ये इतर काही धागेदोरे आहेत का या अनुषंगाने सुद्धा तपास केला जातोय। पंढरपूर तालुक्यातील रील स्टार असणाऱ्या महिलेचा मृतदेह कालव्यात आढळून आला आणि एकच खळबळ माजली। संकेत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, माहिती जाणून घ्या। संकेत, नेमकं काय घडलंय पंढरपुरात? तुझ्या खरं तर ही रील स्टार असणारी महिला होती, आपल्या गावात रील करायची, त्यामुळे तिची ओळख रील स्टार अशी होती। मात्र तिचे गावातील एका तरुणाशी असणारे अनैतिक संबंध होते आणि याच संबंधातून खरं तरी ही हत्या झालेली आहे। त्या तरुणाने गिफ्ट द्यायच्या बहाण्याने तिला बोलवून घेतलं आणि तिच्या चारित्र्यावरून संशय घेतला। यातूनच वाद निर्माण झाला आणि या वादातूनच त्या तरुणाने त्या महिलेचा गळा दाबला। गळा दाबून ती बेशुद्ध पडली आणि बेशुद्ध पडल्यानंतर तिचा मृतदेह हा कालव्यात फेकून देण्यात आला आणि हाच कालव्यात फेकून दिलेला मृतदेह सापडला आणि यानंतर हा सगळा जो प्रकार आहे तो उघडकीस आला। पोलिसांनी या प्रकरणामध्ये संबंधित प्रियकराला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून पुढील तपास सुरू आहे। तुझ्या निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।